फास्ट आवडतं तो डोळ्यांची लय आवडते. देवा आजारी पडला काय झालं तिला? मग आता औषधं घे, गोळ्या घे, आराम कर. काय रे घेऊन जाय ना तिला. जाय घेऊन तुमची दूध असेल तर आमच्या घरी दूध बरं ते पुढंच नाही जाते आमच्या तिथे गल्लीत किती करे पाहिले का मग आमच्या पोराला भाऊ लगेच दूध आई देवा ये परत लवकर. काळी नको बाबा काळी गेल्यावर मला परत इथं वाळवते ना. येते ना वळवता येईल वळवता येईन का वळवता ही गाडीकडे जातो नाही का राशी नाही म्हणा तिकडे जशी आली तशीच. नाही इकडे नका ना घेऊ मला तिकडे. कांचन आले आता करते ब्लाऊज कटिंग. इकडं मम्मी स्टॉक काढती काय राहिलं काय नाही. इकडं वहिनी बसलंय. कांचन किती दिवसातून आले माहिती का? किती ग? महिना 2 महिने 1.5 महिना राहिले का मम्मी काही ब्लाऊज शिवायचे? कस्टमर आले वाटतं. काय करायचं का ग कांचन सगळी पिल्ला दिली कुत्र्याचे? सगळे देऊन टाकले लय भारी होते. आता थोडेसे मोठे झाले असतील ते मी आले तेव्हा लय छोटे होते. अजून लय भारी झालं आता पाहिलं घरात पसारा पाहिला किती पडेल. मी साड्यांना पिकअप फॉल करत होते. हिने उठवलं. दिसत नाही आहे ना एवढं ते पिवळा खडू त्याच्यावर. ही साडी लय ट्रेंडिंगला आहे बरं का. लय जणांच्या हां लय ट्रेंडिंगला आहे. हां ट्रेंडिंगला आहे ते. यांच्या चालू कस्टमर. करून आणि इकडे पाय ना कसे खेळायचं ते सुद्धा राहिले पाहिजे कशी खेळू राहिले कशी खेळू राहिले पाहिजे. काय काय आणलं मम्मी? पिशवी दे निघलं कुठे? लय लांब झाला नाही लई लवकर आली तू. 10 मिनिटामध्ये आली. 10 मिनिटं मी त्या बाजाराच्या एकाच ठिकाणी सगळा बाजार केला फिरलेच नाही लवकर आली. पहिला बघ ना अशी झोप लागली. करू मम्मी बाजारला गेली का लगेच कस्टमर चालू होते. तो बाजार इथून निघाली का इथं थोडं रोडपर्यंत नाही जात लगेच कस्टमर का तुम्ही बाजारला चालले आम्हाला यायचं. बाजारात बी माल भेटले 2-3 म्हणे आम्ही घरीच चाललो होतो. आता म्हणलं 10-15 मिनिटांनी आम्ही चाललो घरी. आता म्हणलं मग बुधवार 8 दिवस आपले काय भाजीपाला. खारी आणली का? खारी आणली, आंबे आणले. अंकलनी खारी आणलेली तशीच आणली मी. ह्या मांजराला लागत आहे मेथीची मेथीची भाजी छान लागते ना. मेथीची भाजी छान आता मस्त आम्ही बाजार किती छान भाजी. तर कोबीचं हे काढून टाकलं पान डांगर तुझ्या आवडीचं. इतकं गरम तुझ्या होतंय आवडीचं. बाहेरून इतकं पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे ना अशी उष्णता होते डायरेक्ट. कोणाशी बोलत तिला वाटलं जानू
वरमान करून पाहत होती. तिला वाटलं कोणाशी बोलते. हे बघ आंबे आंबे 3 प्रकारचे आणले. एक कलमी, कैऱ्या, आपण गोड आंबा बरोबर सगळे. माधुरीचे पण कैऱ्या आहे. हे कोणते काय? ते गोड असणार आहे लय. हम्म. जे चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी. मी ना आंब्याचा रस करते आता. आणि आंबे ना आता म्हणजे एवढे हे नाही औषधाचं पिकवलेले सगळे आहे ना मम्मी, त्याच्यामुळे ते असे पिकल्यासारखे नाही दिसते आणि एवढं गोडपणा पण नाही त्यांना. आता ना मी रस करून ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये ना मस्त गार होईल. आणि आम्ही ना रस फक्त दूध टाकूनच करतो. मला पण आहे ना रस आवडत नाही. मम्मीला अगं दीदी काय ते दूध पण नाही टाकते. पाण्याचं ना नाही नुसतं दूध आहे, फक्त मम्मीला एवढा नाही आवडत रस. मला तर आवडतच नाही. दादाला जास्त आवडत, त्याच्यासाठी करायचं आहे रस. तर आता मी पहिले रस करून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मस्त गार होईल जेवणापर्यंत.